नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुमच्या मनामध्ये ज्या काय आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण होत. मित्रांनो, जीवन जगत असताना सुंदरपैकी आपल्या सर्व इच्छा जर पूर्ण होत असतील तर जगण्यास मजा येत असते आणि जे संकट येत असतात त्यांना पण आपण एक चांगल्या पद्धतीनं तोंड देण्याचा प्रयत्न करत असतो. आज जरा फार्म हाऊसला शांतता आहे, कारण गुरुवारी शक्यतो भाडी नसतात, बुकिंग नसतं शक्यतो. गुरुवारी जरा शक्यतो मौसार बिसार पाळला जातो, त्यामुळे काल काय बुकिंग फार्म हाऊसला नव्हतं, पण आज आहे बुकिंग चांगल्या पद्धतीनं. आता नंतर काही पार्टी 10 वाजता येणार आहेत, पार्ट्या 4 वाजता येणार आहेत. तर आज थोडासा कोर्टात पण 10च्या दरम्यान आता जायचं आहे. गाडी जरा धुवायची होती म्हणताना गाडी आता फार्म हाऊसला आणून लावली आहे. थोड्या वेळानं जरा साठ पाहिजे आणि मग जायचं. ही वाघीण बसली बघा इथं, ची बछडे पण आहेत, लागल्यात खेळायला. हे बघा, हे इकडे एक आला, आता झालेत गुटगुटीत झालीत छान. इथे एक बसलाय, इथे एक बसले. ते जरा आता मोठे झालेत बघा छान. आता सगळ्या फार्म हाऊसमधून दंगा चालू असते, इकडे तिकडे खेळायला वगैरे सगळं चालू असते यांचं. दिवसभर बसतात चिकन मटन फार्म हाऊसला. जे शिल्लक वगैरे असते त्यात आमच्याकडे असलं तर मग कधी तर मग भाकरी थोडीशी आणून टाकायची. जर फार्म हाऊसला बुकिंग नसलं तर मग जेवणाची जरा व्यवस्था करावं लागते. नाहीतर शक्यतो इकडं आणावं काय लागत नाही, कारण त्यांची तिथं 2 फार्म हाऊस असल्यामुळं दोन्हीकडलं ते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. काल पार्टी नसल्यामुळे टोटल फार्म हाऊस काल मावशीने सगळा स्वच्छ करून ठेवलेला होता ना, मग त्यामुळे संपूर्ण फार्म हाऊस स्वच्छता आहे. काल आपले रमेश माने म्हणून आहेत, त्यांनी जेवणाचा बोर्ड करून आणून लावलेला आहे. तिने आता ते ह्या पद्धतीनं बोर्ड लावला आहे बघा. आमच्याकडे घरगुती पद्धतीचे जेवण ऑर्डरप्रमाणे मिळेल. मटन ताट, चिकन ताट, शाकाहारी, व्हेज, नॉनव्हेज, बिर्याणी मिळेल, चपाती, भाकरी, रोटी. आणि तिने हा नंबरसुद्धा यामध्ये दिलेला आहे. हे महेगावचे आहेत, त्यांनी इथं बोर्ड काल आणून लावलेला आहे. कारण इथं मग जेव्हा येणारे वगैरे सगळे ऑर्डर करून मग त्यांना इथं बुकिंग केलेलं असते, जेवणाची वगैरे ऑर्डर देतात. लहान काल जरा पार्टी वगैरे नसली की थोडंसं चुकल्यासारखं वाटते, कारण दररोज काय नाही काहीतरी पार्टीचं चालूच असते. थोड्या वेळामध्ये आटपून वगैरे जाय. हे स्विमिंग टँक वगैरे इकडं हे लोकेशन आहे आपलं. छानपैकी फिलेन वगैरे इकडं लांब पत्र एकदम सुंदर असं दिसतं. थोडंसं यूट्यूबचं चॅनल आहेच, हे व्हिडिओ टाकणं. दुसरं एक शैकी वकील चॅनल आहे माझं, त्यामध्ये सकाळी 1-2 व्हिडिओ टाकायला लागतात, कायदेशीर माहिती सगळी. आणि माझा म्हणजे मोफत सल्ला असतो. जे काय महाराष्ट्रातनं जे काय फोन वगैरे येतात त्यांना जास्तीत जास्त मी मोफत सल्ला देण्याचा प्रयत्न करतो. कारण अनेक जणांचे जवळजवळ दररोज 30 ते 40 जणांना मोफत सल्ला सकाळी आणि संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान मी जास्तीत जास्त मोफत सल्ला देण्याचा कायदेशीर प्रयत्न करत असतो. सकाळी उठलंसा की पाण्याची टाकी खायच्या फार्महाऊसचे वरच्या अशा दोन्ही आद्या फार्महाऊस आणि आनंदा फार्महाऊस दोन्ही फार्महाऊसच्या पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्या लागतात. नाहीतर मग काय होतं आहे, सोमवार जर असेल तर मग अडचण. एकदा सोमवारी अशीच अडचण आली, टाक्या पाण्याच्या भरलेल्या नव्हत्या आणि पाणी संपलं होतं. तरीसुद्धा पार्टी चांगली होती, त्यांनी ॲडजस्टमेंट केली, त्यामुळे काय एवढे अडचण आली नाही. तरीसुद्धा शक्यतो आम्ही काय करतो, पाण्याच्या टाक्या वगैरे सगळं भरून वगैरे पूर्ण करून घेतो. त्यानंतर जे टँकमध्ये कमी जास्त पाण्याची लेवल झाली असते, ती पाण्याची लेवल वगैरे कमी जास्त करून घ्यायची. आणि
त्यानंतर काय मग माझं काम संपतं. इथलं जरा आटपायचं ऑफिसची वगैरे काय आजची काही कामं आहेत ती सगळी बघायची आणि मग कोर्टात जायचं. कोर्टात 10 वाजता जेवण केलं की 10 वाजता कोर्टात आपलं मोठी गाडी घेऊन जायचं 4 चाकी. मग 10 वाजल्यापासून 4, 3:30, 4 वाजेपर्यंत जर काय महत्त्वाची कामं असेल तर ती करावं लागतात. नसेल तर मग माझी मुलगी आणि 3 मुली आहेत आपल्या हाताखाली ज्युनियर म्हणून, तिथं त्या काम करतात. 10 वाजता मावश्या ज्या आमच्या आहेत फार्म हाऊसच्या काम करणाऱ्या, तुम्हाला व्हिडिओमध्ये दावल्यात, त्या सगळे येतात. खायचं स्वच्छता वगैरे भांडी वगैरे ते सगळं बघतात. पार्टी आली की त्यांना जे काय लागेल ते त्यांचं ते मग सगळं पुरवठा करतात. त्यानंतर मग काय फार्म हाऊसला लवकर बघायची काय गरज नाही. त्यानंतर मुलगा येऊन थोडंसं मग काय असेल लागते नाही ते वगैरे बघितलं जातं. ठीक आहे, पाणी भरून वगैरे ठेवलं की मग इथलं मावशी दिवसभर त्या बघत असतात काय असेल ते व्यवहाराचं वगैरे. त्यानंतर 3:30, 4, 5 वाजता यायचं. आल्यानंतर परत फार्म हाऊसला यायचं. काय कामाचं वगैरे असेल, काय पार्टींचं वगैरे काय लागत असेल वगैरे ते बघायचं. त्यानंतर थोडा अभ्यास आमचा, नातीला आदूला जरा थोडं घ्यायचं आणि त्यानंतर 8-9 वाजता वगैरे 8, 8:30 वाजता तरी माझं जेवण होते. जेवायचं आपलं दिवसाचं रुटीन असं कंटिन्यू चालू आहे. आता ही 2 बछडे बघायचं येऊन बसलेत. आता दिवसभर मस्तपैकी खेळत वगैरे असतात. तिकडं ही एक गाडी आहे आणि दुसरी जी गाडी आहे ती आपली 6800 नंबरची तुम्हाला मी दावली होती, ती झाकून ठेवल्या. जरा त्याचा स्टार्टर नाही, बॅटरी खराब झाल्यामुळं हे झाले. तिथं आता 2 बछडी बसल्यात बघा त्याच्या शेजारीच. दिवसाचं आपलं रुटीन चालू असते. जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे माझे 36-37 व्यवसाय झालेत, पण आयुष्यामध्ये कंटाळा करून चालत नाही आणि येतच नाही कंटाळा, कारण कामात बदल मला कायम लागतो. काम करत राहायचं. शेवटी कर्म महत्त्वाचं आहे. पैशाच्या जर तुम्ही पाठीला आला, पैसा तुम्हाला पळायला लावतो. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये पैशाच्या पाठी लागण्यापेक्षा आपण जर प्रामाणिकपणे आपलं कर्म म्हणजेच काय, जे काय तुम्ही निवडलेलं काम आहे, जे तुम्हाला काम आवडतं ते तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं ना की आपल्याला आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. काय होतं आहे, सरासरी लोक पैशाच्या पाठी लागतात. कधीही तुम्ही पैशाच्या पाठी लागू नका. तुम्ही जे हातात काम घेतलं ना ते पूर्ण करायच्या पाठी लागा. 100% तुमची ध्येय गाठण्याची किंवा पैसे तुमच्या पाठी लागणार, हे 100% आहे मित्रांनो. हे बघा, हे बसलेत इथं 2 जण, इथं 2 जण बसलेत, तिकडं 2 जण बसलेत. गुटकुट्या छान वाऱ्याला बिरायला थंडीत इथं बसलेत. आता 5 पिल्ले आहेत एकूण. ते माऊली तिथं बसल्या, त्यांची ही 5 पिल्ले आहेत, साईडला पळालीत. तर विषय आपला होता की आयुष्यामध्ये जे आपण एखादा व्यवसाय, कोणताही तो व्यवसाय असू दे, तो जर तुम्ही निवडलेला असेल मनापासून, प्रेमापासून जर आणि कष्टापासून जर तो व्यवसाय निवडला असेल, तर त्या व्यवसायामध्ये माझं 100% असं मत आहे मित्रांनो की तुम्हाला कोणतीही गोष्ट कधीही कमी पडणार नाही. फक्त तुम्ही जो काही व्यवसाय निवडला असेल तो सकाळी मग तुमची टायमिंग 9ची असेल, 10ची असेल किंवा 11ची उघडायची असेल, तुम्ही दररोज काही कारण न सांगता तो व्यवसाय तुम्ही शटर उघडलं पाहिजे आणि व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे. अन्यथा काय होते, तुम्ही जर वेळेवर व्यवसायामध्ये नसाल तर मग व्यवसायात येणारे गिराईक हे दुसरीकडे जाण्याची शक्यता असते. आणि आता समाजामध्ये एवढं फार मोठं कॉम्पिटिशन चालू आहे की स्वतःचा व्यवसाय प्रामाणिकपणे केल्याशिवाय उद्याच्या काळामध्ये पोट भरणं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, फार कष्ट करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करणं जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कारण स्मार्ट वर्क म्हणजेच काय की तुम्ही प्लॅनिंग, नियोजन केलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यवसायामध्ये भरभराटी आपल्या होऊ शकत नाही. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे की प्रामाणिकपणे कष्ट करून